घरात वाद होतो, सगळे आवाज चढवतात, पण एक जण शांतपणे उठून तिथून निघून जातो. लोक म्हणतात बोलण्याची हिंमत नाही म्हणून गप्प बसला, पण खरं म्हणजे त्याला माहिती असतं हा वाद लढण्यासारखा नाही. नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये 22वा अध्याय पाहणार आहोत. शांतपणे दूर जाण्याची हिंमत. प्रत्येक लढाई लढण्यासारखी नसते. कधी कधी नम्रपणे वागणं किंवा शांतपणे दूर जाणं अधिक शहाणपणाचं असतं. जरी तुमचं मौन चुकीचं समजलं गेलं, जरी तुम्हाला धैर्यवान समजलं नाही तरी. शहाणपण अनेकदा नम्रतेच्या वस्त्रात लपलेलं असतं. सोशल मीडियावरील टोमणे. कोणी कमेंटमध्ये अपमान करतो, उचकावतो, उत्तर द्यावंच वाटतं, पण तुम्ही देत नाही. लोक म्हणतात काही बोलत नाही म्हणजे घाबरला, पण तुम्हाला माहिती असतं या ठिकाणी ऊर्जा वाया घालवायची नाही. बहुतेक समस्या तुमच्या ऊर्जेच्या लायकच नसतात. लोक तुम्हाला कमकुवत म्हणाले तरी जाऊ द्या, तुमच्यावर हसले तरी जाऊ द्या. तुमची ऊर्जा क्षुल्लक गोष्टींवर खर्च करण्याइतकी स्वस्त नाही. मीटिंग मध्ये तुमच्या कामाचं श्रेय दुसरा घेतो. तुम्ही लगेच भांडत नाही. तुम्हाला समजतं की इथे मला स्वतःला सिद्ध करायचं नाही. धैर्य म्हणजे प्रत्येक भडकावण्याला उत्तर देणं नाही, प्रत्येक ठिकाणी आपली ताकद सिद्ध करणं नाही. मुलगा हट्ट करतो, रडतो, तुम्ही ओढत नाही, शांत राहता, कारण तुम्हाला माहिती असतं आत्ता रागावणं म्हणजे परिस्थिती बिघडवणं. खरं धैर्य तेव्हाच प्रकट होतं जेव्हा तुम्ही खऱ्या शत्रूला सामोरं जाता. तुमचे संस्कार, तुमच्या भीती, तुमच्या आसक्ती, तुमचा अहंकार. रात्री पुन्हा फोन स्क्रोल करायची इच्छा होते, मित्र सिगारेट देतो, जंक फूड मागावं असं वाटतं. इथे लढाई आहे जुन्या वाईट सवयींशी. स्टेजवर जाण्याआधी हात थरथरतात. पहिला व्हिडिओ पोस्ट करताना भीती वाटते. नोकरी सोडण्याचा निर्णय घेताना पोटात गोळा येतो. लढाई आहे भीतीशी. फक्त योग्य लढाया निवडा आणि एकदा योग्य निवड केली की माघार असूच नाही. ज्या युद्धात तुमचं अस्तित्व घडतं तिथून पळ काढायचा नसतो. ज्या लढाईला अर्थ आहे ती कधीच सोडायची नसते. घरात नेहमीच असं चालत आलंय, पण तुम्ही पहिल्यांदाच नाही म्हणता, कारण तुम्हाला कळतं हा संस्कार चुकीचा आहे. इथे लढाई घरच्यांशी नाही, लढाई आहे जुन्या संस्काराशी. मनाला माहिती असतं हे नातं आपल्याला तोडतंय, तरीही सोडवत नाही. एक दिवस तुम्ही ठरवता पुरे झालं. इथे लढाई त्या व्यक्तीशी नाही, लढाई आहे आसक्तीशी. चूक तुमची असते, पण सॉरी म्हणणं जड जातं, कारण अहंकार आड येतो. तरी तुम्ही माफी मागता. इथे लढाई समोरच्याशी नाही, लढाई आहे अहंकाराशी. जेव्हा योग्य लढाई समोर येते, जी तुमच्या अंतरंगाला स्पर्श करते, जी तुमच्यातील परिवर्तनाची मागणी करते, तेव्हा माघार असूच नाही. सगळं काही गमवावं लागलं तरी तुम्ही ठाम उभे राहता. तेच खरं धैर्य आहे. जेव्हा ही लढाई आज सुरू होते, सवयीशी, भीतीशी, आसक्तीशी, अहंकाराशी. हीच खरी लढाई असते आणि इथूनच खरं धैर्य प्रकट होतं. खरं धैर्य स्वतःशी लढण्यात आढळतं आणि अनावश्यक संघर्ष कधी टाळायचे हे जाणण्यात असतं.